आता बघणार आहोत राज्यभरात अतिवृष्टीमुळे जो फटका बसतोय त्या संदर्भातल्या 9 बातम्या। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका विदर्भाला। मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवरची पिकं भुईसपाट। 12 जणांचा पाण्यात वाहून मृत्यू। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पूरस्थितीची पाहणी करणार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येते का हे पहा, शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचं ट्विट। हिंगोलीत शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका, जमिनी खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। सरकारनं निकष न लावता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पावसामुळे लातूर जिल्ह्यात टोमॅटो पिकाला मोठा फटका, शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान, आमदार सुरेश वरपुडकरांकडून नुकसानीचा आढावा, पदाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना। जळगावमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, वाघूर धरणातून 16,393 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा वाघूर नदीपात्रात विसर्ग सुरू।